Hello everyone and welcome back to the channel. This is the third lecture of current electricity आणि आज आपला टॉपिक आहे पोटेन्शियोमीटर. सगळ्यात आधी आपण याचा प्रिन्सिपल स्टडी करणार, त्यानंतर याचे दोन युजेस. त्यामध्ये पहिलं असेल टू कंपेअर द EMF ऑफ टू सेल्स. त्याचे दोन मेथड्स, एक डायरेक्ट मेथड अँड दुसरं सम अँड डिफरन्स मेथड, आणि त्यानंतर टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. हे सगळे टॉपिक्स या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहे. तो बेसिकली पोटेन्शियोमीटर काय काम करत असतो? इट इज अ डिवाइस विच इज यूज टू फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स or to find the EMF of the cell, and it is also used to find the internal resistance of the cell. म्हणजे ज्या वेळेस एखादा आपण सेल बघत असतो, सेल म्हणजे काय, एखादी बॅटरी. फॉर एक्झाम्पल अशी आपण एक बॅटरी कन्सिडर केली जी छोटी असते, रिमोटचा सेल आहे समजा, तर यामध्ये अशी ती बॅटरी असते. तर जर समजा आपण एक वोल्ट मीटर घेतलं, काय घेतलं, असं एक वोल्ट मीटर काय करणार आहे, याचा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल याच्या अक्रॉस जर आपण बघितलं तर काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असतो. तो मेजर करायचा असेल तर व्होल्टमीटर काय केलं जाणार आहे, असं याचे दोन टर्मिनल्स इथे एक आणि दुसरं इथे असं जोडलं जाणार आहे, म्हणजे याचे पॅरललमध्ये जोडायचं आहे. ज्यावेळेस आपण व्होल्टमीटर जोडणार आहे त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. काय भेटणार आहे, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे जो अवेलेबल आहे, बॅटरी जे देत आहे एक्झॅक्टली जे वर्किंगसाठी असणार आहे, तो आपल्याला मेजर करता येईल. बट यामध्ये एक्झॅक्टली या बॅटरीने किती प्रोड्यूस केलेलं आहे, याच्यामध्ये अजून एक बॅटरी आहे असं कन्सिडर करावं लागेल का त्यांनी एक्झॅक्टली किती दिलेलं आहे, एवढं EMF म्हणतात त्याला, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. एक्झॅक्टली एवढं दिलेलं असतो. बट या बॅटरीचं स्वतःचा काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स असेल, कारण की बॅटरी काहीतरी मटेरियल्सनी बनलेली आहे, तर याच्या अक्रॉस काहीतरी पोटेन्शियल लॉस होत असतो, म्हणून टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कमी भेटत असतो. तर व्होल्टमीटर काय करणार आहे, फक्त टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे. बट पोटेन्शियोमीटर हा EMF एक्झॅक्टली किती प्रोड्यूस झालेलं आहे, बॅटरीने एक्झॅक्टली किती EMF प्रोड्यूस केलेले तो मेजर करू शकतो. याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे तो पण पोटेन्शियोमीटर मेजर करू शकतो. म्हणून जे ॲक्युरेसीचं जर आपण कंपॅरिझन बघितलं तर पोटेन्शियोमीटरची जास्त असते, व्होल्टमीटरची कमी असते. ठीक आहे, तर अजून काही डिफरन्सचे पॉईंट्स असणार आहे. अगोदर आपण याचा प्रिन्सिपल स्टडी करून घेऊ, मग थोडंसं इझी जाणार आहे त्याला समजणं. ठीक आहे, तर पोटेन्शियोमीटर एक्झॅक्टली काय असणार आहे, त्यामध्ये असे वायर असतात. ठीक आहे, समजा एक बोर्ड असेल, असं एक बोर्ड आहे, समजा एक प्लायवूडचा काहीतरी 1 मीटरचा बोर्ड घेतला आपण. ठीक आहे, आणि त्याच्यावर वायर्स अटॅच केलेले आहे. अशी फक्त एक वायर अशी इकडे जाणार आहे, समजा 1 मीटरची वायर आहे, परत ती काय होणार आहे, इकडे येणार आहे, अशी इकडे येणार. म्हणजे कसं, इथे याला काहीतरी ॲडजस्टमेंट असते का जेणेकरून हे परत फिरून इकडे आली पाहिजे. एकच वायर असणार आहे, त्यामध्ये असे मल्टिपल टर्न्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं जर आपण बघितलं, 1 मीटरची वायर घेतली, 1 2 3 4 मीटरची वायर इथे झाली. ठीक आहे, असं एक बोर्ड असणार आहे, त्याच्यावर फक्त वायर असणार आहे, वायर अशी स्ट्रेच केलेली असणार आहे, आणि मग त्याला ऑपरेट करण्यासाठी एक बॅटरी, त्यानंतर एक रिओस्टॅट यूज केलेला असतो. सो यामध्ये बेसिकली पोटेन्शियोमीटर ज्यावेळेस आपल्याला ड्रॉ करायचं असेल त्यावेळेस असं ड्रॉ करायचं असतो. बघा, सगळ्यात आधी वायर दाखवायची आहे, अशी आपण इथे वायर कन्सिडर केलेली. हे टोटल वायर आहे, टोटल वायर जी आहे म्हणजे इथून स्टार्ट झाली आहे, इथे एंड झालेली डायरेक्टली. ओके, सो L हा सिम्बॉल आपण कशासाठी यूज करणार आहे, लेंथ ऑफ वायरसाठी, लेंथ ऑफ वायर. आता वायर आली आहे आणि ती वायर कशी आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची, म्हणजे कोणत्याही पॉईंटवर जर आपण त्याला कट केलं, त्याचा एरिया मेजर केलं तर तो सेम राहणार आहे. तर युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर आपण कन्सिडर केली का ज्याची लेंथ किती आहे, L, आणि त्या वायरचा स्वतःचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो असेल R. काय झालं मग, रेजिस्टन्स ऑफ वायर. R इज द रेजिस्टन्स ऑफ वायर, वायरचा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, ही दोन टर्म्स वायरच्या रिलेटेड आहे. त्यानंतर इथे हे जे दोन स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट्स असणार आहे, हा स्टार्टिंग पॉईंट A झालं आणि हा एंड पॉईंट B झालं, इथपर्यंत वायर आहे. टू ऑपरेट द पोटेन्शियोमीटर इथे आपल्याला एक बॅटरीची गरज पडणार आहे. सो द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू A पॉईंट. ठीक आहे, म्हणजे एक बॅटरी जे याला ऑपरेट करण्यासाठी युजफुल असणार आहे का ज्याचा EMF किती आहे, E एवढा आहे, that is connect positive terminal of that battery or cell is connected to A point
आणि त्या बॅटरीचा स्वतःचा काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे, इंटरनल रेझिस्टन्स R. ठीक आहे, आणि जो निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे बॅटरीचा तो बी पॉईंटला कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे, असं आपण इथे कन्सिडर करू शकतो का एक बॅटरी आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स R आहे, ती ए आणि बी या पॉईंटच्या अक्रॉस जोडलेली आहे आणि याच्यामध्ये जास्त काही नाही, फक्त काय आहे, वायर आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी जर आपण समजा या सर्किटमधलं करंट जर फाइंड आउट केलं तर करंट इन द सर्किट मधलं करंट किती असेल. ठीक आहे, आता बघा यामध्ये ओहम्स लॉ यूज करायचा असतो फक्त. V इज इक्वल्स टू IR. तर याच्यावरून I इक्वल्स टू काय येणार आहे, V अपॉन R. तर इथे I ज्यावेळेस आपण फाइंड आउट करणार आहे करंट, तर त्याच्यासाठी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स V अपॉन R घ्यायचं आहे. या पूर्ण सर्किटमध्ये बॅटरी जी आहे ती इथे जोडलेली आहे आणि त्याचा पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF इथे कन्सिडर करावं लागेल. EMF डिवाइडेड बाय अजून काही बॅटरी नाही म्हणून E एवढं घेतलं. टोटल रेझिस्टन्स किती आहे सर्किटचा, समजा इथे इंटरनल रेझिस्टर आपल्याला दिसून येत आहे R एवढं आहे, बट ही जी वायर आहे याचा पण काहीतरी रेझिस्टन्स आहे ना, म्हणजे इथे काय कन्सिडर करता येईल, पूर्ण वायरच्या जागेवर एक रेझिस्टर आहे का ज्याचा रेझिस्टन्स R एवढा आहे. हा R आणि तो R कसं जोडलेला असणार आहे, सिरीजमध्ये रेझिस्टरची ॲडिशन होत असते. सो इथे डिवाइडला काय येणार आहे, R प्लस R. दिस इज द करंट इन द सर्किट. तर इथे हे जे ए आणि बी पॉइंट्स असणार आहे याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे मग, म्हणजे इथे घेऊ आपण पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बीच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे. तर त्याचा एकदम सिंपल आन्सर आहे पोटेन्शियल डिफरन्स, अगेन ओहम्स लॉ यूज करायचा. सो ओहम्स लॉच्या अकॉर्डिंग V इज इक्वल्स टू काय असतो, IR. V AB च्या अक्रॉस घ्यायचा आहे म्हणून VAB इज इक्वल्स टू I इंटू R. ठीक आहे, IR का बरं घेत आहे आपण, कारण की आपल्याला A आणि B चे अक्रॉस बघायचं आहे. तर याच्यामध्ये करंट पूर्ण सर्किटसाठी सेम असणार आहे, बट जो रेझिस्टन्स फक्त AB चे अक्रॉस आहे, तर रेझिस्टन्स कोणता आहे त्यामध्ये फक्त कॅपिटल R आहे, म्हणून आपल्याला हा घ्यावा लागेल. त्याच्यानंतर इथे I ची व्हॅल्यू पुट केली. I ची व्हॅल्यू काय आहे, E अपॉन R प्लस R आणि इंटू काय आलं इथे R आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर समजा आपण दोन्ही साईडला लेंथनी डिवाइड केला, म्हणजे काय इथे आपण काय फाइंड आउट करतोय, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ किती येणार आहे. सो सिंपल VAB डिवाइडेड बाय लेंथ. AB चे अक्रॉस लेंथ किती आहे, कॅपिटल L एवढी आहे. सो VAB अपॉन L इज इक्वल्स टू काय येणार आहे, राईट साईडला बघा इथे E अपॉन R प्लस R आणि अजून काय आहे R डिवाइड बाय किती केलेलं आहे, L. तर यामध्ये राईट साईडला जर बघितलं तर E जर कॉन्स्टंट असेल तर बाकी सगळे टर्म्स पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे फर्स्ट थिंग यामध्ये जी वायर आहे वायरची लेंथ तर चेंज होणार नाहीये ड्युरिंग द होल एक्सपेरिमेंट. त्यानंतर हा R जो आहे रेझिस्टन्स ऑफ द वायर, ज्यापर्यंत टेम्परेचर, त्यानंतर करंट, त्यानंतर अजून त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हे सेम आहे त्यापर्यंत R चेंज होणार नाही. त्यानंतर बॅटरी ज्यापर्यंत आपण सेम ठेवणार आहे, म्हणजे ते डिस्चार्ज वगैरे नाही झाली पाहिजे मध्ये, तर बॅटरी जर आपण सेम ठेवली तर त्याचा इंटरनल रेझिस्टन्स आणि EMF पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो या राईट साईडमध्ये सगळे टर्म्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर इथे आपण हा जो VAB अपॉन L आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, याला एक स्पेशल नाव देणार आहे. दिस VAB अपॉन L इज अ कॉन्स्टंट आणि त्या कॉन्स्टंटला म्हणायचं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. काय आहे तो, पोटेन्शियल ग्रेडियंट. बघा हा ग्रेडियंट वर जो आहे तो तुम्हाला पूर्ण 11th आणि 12th मध्ये 3 ठिकाणी बघायला भेटतो. पहिलं 11th मध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्यामध्ये टेम्परेचर ग्रेडियंट असतो. त्यानंतर 12th मध्ये आल्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्यामध्ये व्हेलॉसिटी ग्रेडियंट असतो. आणि हा तिसरा ग्रेडियंट असतो पोटेन्शियल ग्रेडियंट. तर इथे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स जर एखादी टर्म चेंज होत असेल तर त्याला पोटेन्शियल, टेम्परेचर आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय झालं, टेम्परेचर डिवाइड बाय लेंथ. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय आहे, डिस्टन्स अपॉन
सॉरी वर काय वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स दॅट इज dv/dx मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये येत असतो. आणि इथे काय असणार आहे पोटेन्शियल ग्रेडियंट दॅट मीन्स पोटेन्शियल पर युनिट लेंथ त्याला काय म्हणायचं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे याला आपण सिंपल कसं डिफाइन करू शकतो पोटेन्शियल पर युनिट लेंथ इज नोन ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. ही त्याची एकदम सिंपल डेफिनेशन झाली. ओके, तर याच्यामध्ये जर हा आपण कॉन्स्टंट ठेवतोय तर याच्यावरून एक नवीन प्रॉपर्टी आपल्या समोर येणार आहे. याचा प्रिन्सिपल ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो पोटेन्शिओमीटरचा, तर त्यामध्ये आपण सिम्पली असं म्हणू शकतो का जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे दॅट डायरेक्टली डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ वायर. कशावर डिपेंड करणार ते लेंथ ऑफ वायर. म्हणजे याच्यामध्ये जर समजा आपण एक चेंज केलं काय का पूर्ण लेंथ कन्सिडर करण्याऐवजी इथे एक पॉइंट घेतलं C विच इज ॲट अ डिस्टन्स स्मॉल l फ्रॉम A पॉइंट, तर याच्या अक्रॉस जो पोटेन्शियल असणार आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AC दॅट इज VAC will be directly proportional to the length of wire. आणि ते प्रोपोर्शनल साइन आहे तो जर काढायचा असेल तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल अँड द कॉन्स्टंट इन दिस केस इज K, कॅपिटल K. आणि हा जो K आहे तो K म्हणजे काय आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. आता हा जो आहे हा फॉर्म्युला का बरं आलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये केचा काय रोल असणार आहे त्याला समजण्यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करा. जर मी समजा एक रॉड घेतला असं, ठीक आहे, इमॅजिन करा का हा रॉड जो आहे असं समजा 10 मीटरचा आहे आणि त्याचा मास 10 किलो आहे. ठीक आहे, त्याचा मास 10 किलो आहे. तर मी जर समजा याचा 1 किलोचा तुकडा केला, ठीक आहे, 1 किलोचा पार्ट कन्सिडर केलं तर त्याची लेंथ किती येणार आहे 1 मीटर येणार आहे. त्याचा मास किती आहे 1 किलो आहे. त्याच्यानंतर जर मी समजा 5 मीटर जर काढून घेतलं तर त्याचा मास किती असणार आहे 5 किलो असणार आहे. म्हणजे इथे जे आपण VAB फाइंड आउट केलेले आहे ते पूर्ण वायरसाठी आहे. त्याचा काहीतरी टोटल पोटेन्शियल आहे दॅट इज V/L आहे. तो जर मी एक छोट्या पार्टसाठी बघितलं तर ते पण सेम तसंच VAC जर समजा 10 मीटरसाठी 10 व्होल्ट असेल तर 2 मीटरसाठी किती असणार आहे 2 व्होल्ट. म्हणजे इथे काय होत आहे जो ओव्हरऑल रेशो आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ तो कॉन्स्टंट भेटत आहे. म्हणजे हा फॉर्म्युला एक्झॅक्टली जर बघितलं कसं आहे हा K आहे म्हणजे हा काय आहे VAB/L आहे VAB/L. तर पोटेन्शियल AB चे अक्रॉस जो आहे त्याला डिवाइड बाय L केलं तर तोच कशाची इक्वल येणार आहे पोटेन्शियल अक्रॉस AC आणि त्याची लेंथ किती घेतली आहे L. सो हा L इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय झालं आणि याची व्हॅल्यू काय आहे K. म्हणजे पूर्ण जो सर्किट असणार आहे ऑब्जेक्ट असणार आहे त्याच्यासाठी फाइंड आउट करायचं आणि मग नंतर एक छोट्या पार्टसाठी आपण तो यूज करू शकतो. ठीक आहे, तर याचा जो प्रिन्सिपल असेल तो प्रिन्सिपल आपण कसं म्हणू शकतो पोटेन्शियल डिफरन्स between two points is directly proportional to the length of wire. हा त्याचा सिंपल प्रिन्सिपल आहे. बट यामध्ये अजून काय प्रोव्हाइडेड आपण याला असं म्हणू शकतो प्रोव्हाइडेड यामध्ये 3 टर्म्स कॉन्स्टंट पाहिजे. काय प्रोव्हाइडेड करंट इन द सर्किट ही पहिली टर्म. देन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ वायर म्हणू आपण सिम्पली एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर असा आहे तो पण शॉर्टमध्ये एरिया ऑफ वायर अँड टेम्परेचर remains constant. ही त्याची कंडिशन आहे बघा. आता तर इथे हा तर क्लिअर आहे का पोटेन्शियल डिफरन्स एक पॉईंट आपण स्टडी केले पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. बट यामध्ये ही एक कंडिशन ॲड केलेली आहे का जे पूर्ण जो आपण बघत आहे ज्या वेळेस आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करून हे सगळं फाइंड आउट करत आहे त्या केसमध्ये
ज्यापर्यंत आपली फायनल रीडिंग भेटत नाही त्यापर्यंत सर्किटमधलं करंट चेंज नाही झालं पाहिजेत. कारण की जर समजा सराउंडिंगमध्ये फ्लक्च्युएशन झालं, जे सप्लाय आलेले त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन झालं तर तिथे पोटेन्शियल डिफरन्स, रेझिस्टन्स, करंट चेंज होऊ शकतो. तर इथे करंट चेंज होऊन द्यायचं नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जी वायर आहे ते युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची पाहिजे, एकदम सेम क्रॉस सेक्शनल एरिया भेटायला पाहिजे. कारण की तो जर चेंज झाला तर रेझिस्टन्स चेंज झाला, रेझिस्टन्स चेंज झालं तर पोटेन्शियल डिफरन्स पण चेंज होणार आहे. ठीक आहे. आणि तिसरं, टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला पाहिजेत. म्हणजे टेम्परेचर जर चेंज झालं तर काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर वायरचा रेझिस्टन्स इन्क्रीज होत असतो, टेम्परेचर डिक्रीज झालं तर रेझिस्टन्स पण डिक्रीज होत असतो. सो त्या केसमध्ये रेझिस्टन्स चेंज होत आहे, दॅट मीन्स तिथे सर्किटमधलं करंट पण चेंज होणार, आणि करंट चेंज झालं, रेझिस्टन्स चेंज झालं तर पोटेन्शियल डिफरन्स ऑब्विसली चेंज होणार आहे. ठीक आहे. तर असे हे पोटेन्शियोमीटरचा आपण प्रिन्सिपल बघू शकतो. आता आपण परत त्या पॉईंटकडे येऊ का पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर, पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर दोघांमध्ये काय कंपॅरिझन आहे, म्हणजे का बरं व्होल्टमीटरच्या जागेवर आपल्याला पोटेन्शियोमीटर यूज करायचं आहे. ठीक आहे. पहिलं पॉईंट असेल त्यामध्ये, पहिलं पॉईंट असणार आहे रेझिस्टन्सच्या रिलेटेड. ठीक आहे. याचा रेझिस्टन्स कसा असतो, इनफायनाईट असतो, इनफायनाईट रेझिस्टन्स असतो. ठीक आहे. तर यामध्ये पहिला पॉईंट काय असणार आहे, हाय असतो. रेझिस्टन्स कसा असतो याचा, हाय असतो. ते पूर्ण जो आहे तो तुम्ही बुकमध्ये बघून फाइंड आउट करू शकतात. याचे डिफरन्सचे पॉईंट्स खूप सारे दिलेले. तर तुम्हाला महत्त्वाचं काय, बोर्ड एक्झाममध्ये दोघांचा डिफरन्स आलं तर 2 पॉईंट्स लिहायचे असतात. बट सेफ्टी म्हणून तुम्ही काय करायचं, 3 ते 4 पॉईंट्स लिहून टाकायचे. ठीक आहे. बेसिक बघा, पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर दोघांमधलं पहिलं कंपॅरिझन कशावरून स्टार्ट झालंय, रेझिस्टन्सवरून. तर रेझिस्टन्स कसं पाहिजे याचा, रेझिस्टन्स आयडियल व्होल्टमीटर असेल, आयडियल व्होल्टमीटर, तर त्याचा हाय पाहिजे. का बरं हाय पाहिजे, तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंय का ज्यावेळेस एखाद्या सर्किटचं किंवा एखाद्या कंडक्टरचे अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं असेल तर ते व्होल्टमीटरचे प्रोब्स याचे पॅरललमध्ये जोडलं जातं. आता असं जर कनेक्शन झालं तर सर्किटमध्ये ऑलरेडी करंट फ्लो करत आहे म्हणून पोटेन्शियल डिफरन्स आला ना, तर तो करंट या व्होल्टमीटरमधून जर गेलं तर त्यामध्ये पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे, याची एक्झॅक्टली रीडिंग भेटणार नाही. बट या व्होल्टमीटरचा जो जोडलेला आहे त्याचा रेझिस्टन्स जर जास्त असेल तर करंट याच्या थ्रू जाणार नाही, जो ॲक्च्युअल पाथ आहे त्यालाच फॉलो करणार आहे. सो आयडियल केस काय आहे व्होल्टमीटरची, त्याचा रेझिस्टन्स खूप जास्त पाहिजे. ठीक आहे. आणि आयडियली काय आहे, इनफायनाईट. तर पोटेन्शियोमीटरमध्ये आपल्याला इनफायनाईट रेझिस्टन्स दिलेले आहे, बट एवढं काही इनफायनाईट भेटत नाही, त्याला पण आपण मेजर करू शकतो. पण इथे सांगितलं काय आहे, कंपॅरिझन करत असताना इट्स रेझिस्टन्स इज इनफायनाईट, आणि व्होल्टमीटर जो असतो इट्स रेझिस्टन्स इज हाय बट फायनाईट. त्याचा हाय असतो, व्होल्टमीटर बनवलंयच त्यासाठी ना, का त्याच्यामध्ये त्याची प्रॉपर्टी त्यांनी शो करायला पाहिजे. सो इथे याचा रेझिस्टन्स हाय असेल बट फायनाईट असणार आहे. ठीक आहे. द सेकंड पॉइंट इज ॲक्युरेसी, मोर ॲक्युरेट. पोटेन्शियोमीटर इज मोर ॲक्युरेट, आणि याचा काय येणार आहे, लेस ॲक्युरेट. हा सेकंड पॉईंट म्हणू शकतो आपण. ॲक्युरेसी जर बघितली तर पोटेन्शियोमीटरची जास्त आहे, कारण की तो सर्किटमधलं करंट ड्रॉ करत नाहीये. म्हणजे अजून एक पॉईंट याच्यामध्ये तोच ऍड करू शकतो आपण, कोणता, डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सर्किट, डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सर्किट. जो मेन सर्किट असणार आहे त्याच्यामधून कोणत्याही टाईपचा तो करंट ड्रॉ करत नाही. ड्रॉ म्हणजे काही घेत नाही, स्वतःला ऑपरेट करण्यासाठी घेत नाही, तो जो ॲक्च्युअल व्होल्टेज आहे तो मेजर करणार आहे. ठीक आहे. आणि याचा काही पॉईंट येणार आहे, ड्रॉज सम करंट, म्हणजे काहीतरी करंट तो घेणार आहे, कारण की याचा रेझिस्टन्स हाय आहे बट नॉट इनफायनाईट, म्हणजे त्यामध्ये काहीतरी रेझिस्टन्स त्याचा जास्त आहे, पण एवढं पण जास्त नाही का त्याच्यामधून करंट फ्लो होणार नाही. ठीक आहे. चौथं पॉईंट काय म्हणू शकतो आपण याचा, ॲक्युरेसीच झालं. सेन्सिटिव्हिटी, हाय सेन्सिटिव्ह म्हणू फक्त, सेन्सिटिव्ह. आणि याचं काय येणार आहे, फोर्थ पॉईंट, लो सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. म्हणजे याची सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, का डायरेक्टली जोडल्याबरोबर कसं त्याचं बिहेवियर असणार आहे, जोडल्याबरोबर लगेच त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होत असेल किंवा काहीतरी रिस्पॉन्स तो देत असेल तर याला काय म्हणू शकतो आपण, हायली सेन्सिटिव्ह. ठीक आहे.
त्याच्यानंतर अजून एक पॉईंट ॲड करता येणार याच्यामध्ये, दॅट इज पोर्टेबलचा नंबर 5. इट इज नॉट पोर्टेबल. नॉट पोर्टेबल म्हणजे कुठेही घेऊन जाणं पॉसिबल नाहीये, बट हा पोर्टेबल असतो व्होल्टमीटर, पोर्टेबल. आता व्होल्टमीटरची साईज जर बघितली तर खूप कमी असते, छोटी असते. ते जे डिजिटल काय म्हणता येईल त्याला, डिजिटल मल्टीमीटर जो असतो एकदम छोटासा असतो, त्याला पॉकेटमध्ये सुद्धा जरी टाकलं तरी सुद्धा त्याला कॅरी करणं पॉसिबल आहे. तर तो इझिली पोर्टेबल आहे. आणि हा जो असतो पोटेन्शियोमीटर, हा जर समजा त्याचा शेप जर बघितलं तर तो 1 मीटरचा असं काहीतरी बॉक्स आहे. बॉक्स म्हणजे प्लायवूडचं काहीतरी फळी वगैरे असतील त्याच्यावरती वायर स्ट्रेच केलेली असते, पोर्टेबल नाही येतो. ठीक आहे. तर असे काही पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ॲटलिस्ट तुम्ही 3 पॉईंट्स एक्झाममध्ये लिहायला पाहिजेत. ठीक आहे. अजून सुद्धा आहे त्यामध्ये, अजून काय आहे त्यामध्ये, काय काय मेजर करू शकतो. इट ओनली मेजर्स, व्होल्टमीटर इट ओनली मेजर्स द पोटेन्शियल डिफरन्स, आणि पोटेन्शियोमीटर इट कॅन मेजर द पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF ऑफ द सेल. म्हणजे सेलनी जो एक्झॅक्टली पोटेन्शियल प्रोड्यूस केलेलं आहे तो मेजर करू शकतो. त्याच्यानंतर इट कॅन मेजर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. पोटेन्शियोमीटर इंटरनल रेजिस्टन्स पण मेजर करू शकतो. व्होल्टमीटर तो मेजर करू शकत नाही. इट कॅन नॉट मेजर्स इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. असे खूप सारे पॉईंट्स आहे, त्यामध्ये जे तुम्हाला इझी वाटणार आहे असे ॲटलिस्ट 3 ते 4 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. सो लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून टाका. Then our next topic is uses of potentiometer. There are 2 uses. First आहे to compare the EMF of 2 cells. म्हणजे 2 पैकी एक EMF जी बॅटरीचा EMF असणार आहे तो माहीत असेल, दुसरा आपल्याला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. तर त्यामध्ये 2 मेथड्स आहे. पहिली मेथड आहे त्यामध्ये नंबर 1 इज डायरेक्ट मेथड. त्याला काय नाव दिलेलं आहे, डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड. आणि दुसरी सम अँड डिफरन्स मेथड आहे. तर दोघांमध्ये जो पोटेन्शियोमीटर यूज करायचा आहे, बेसिक स्ट्रक्चर दोघांमध्ये सेम असणार आहे. एक ड्रायव्हर युनिट असणार आहे, त्यामध्ये एक बॅटरी, त्याचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असेल तर ते दाखवलं, नाही दाखवलं चालणार आहे. त्यानंतर त्याला एक रेओस्टॅटला कनेक्ट करायचं आहे, सो दॅट वी कॅन कंट्रोल द करंट थ्रू द सर्किट. त्या सर्किटमध्ये किती रिक्वायर्ड आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला यूज करता येईल. तो ड्रायव्हर युनिट झालं. त्याचा EMF दोघांच्या ॲडिशनच्या जास्त पाहिजे. ठीक आहे. 2 जे EMF आपण यूज करणार आहे ते दोघांची ॲडिशन करून जो EMF येणार आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर तो ड्रायव्हर युनिटचा पाहिजेत. ठीक आहे. CET साठी हा पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रिव्हियस इयरला आलेला क्वेश्चन आहे का त्याचा EMF ड्रायव्हर युनिटचा जो EMF आहे तो किती पाहिजे. ठीक आहे. सो आता डायरेक्ट मेथडमध्ये कसं करायचं आहे, जो बेसिक स्ट्रक्चर आहे प्रिन्सिपलमध्ये जो आपण स्टडी केलेले आहे तसंच काय काय, एक वायर असणार आहे ऑफ लेंथ L, कॅपिटल L नी दाखवलेलं आहे. देन इट्स रेजिस्टन्स, दॅट इज द रेजिस्टन्स ऑफ द वायर इज R, कॅपिटल R ने दाखवायचं आहे. ठीक आहे. सो देर आर 2 पॉईंट, स्टार्टिंग अँड एंड पॉईंट. इथे स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो A आहे अँड द एंड पॉईंट इज B. दिस A पॉईंट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॅटरी. जो A पॉइंट आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा आहे ऑफ EMF E. येथे जो बॅटरी या सर्किटला ऑपरेट करण्यासाठी यूज झालेली त्याचा EMF E एवढा आहे. इट इज कनेक्टेड टू अ की सो दॅट वी कॅन ऑन और ऑफ द सर्किट. देन देअर इज अ rheostat. This rheostat is used, rheostat is used to control or to limit the current through the circuit. And this B terminal is connected to the variable terminal of the rheostat and it is connected to the negative terminal. So A point is at higher potential than B. ठीक आहे. असं त्याचा बेसिक स्ट्रक्चर असणार आहे. हा झालं. त्याच्यानंतर दुसरं जो आपला सम अँड डिफरन्स मेथड बघायची किंवा पुढे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल फाइंड आउट करायचं आहे, सगळ्यांमध्ये सेम आहे, कोणत्याही टाईपचं चेंज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हा जो A पॉइंट असणार आहे, दिस A पॉइंट विच इज ॲट हायर पोटेन्शियल इज कनेक्टेड टू द 2 सोर्सेस ऑफ EMF विच इज टू बी कम्पेअर्ड. इथे जे जे आपल्याला कम्पेअर करायचे आहे ते दोन्ही EMFला, दोन्ही बॅटरीजला ज्याचे पॉझिटिव्ह टर्मिनल्स आहे A पॉइंटला कनेक्टेड असणार आहे. ठीक आहे. असं A पॉइंटला दोन्ही पण कनेक्टेड आहे.
दोघांचे हायर पोटेन्शियल पॉझिटिव्ह टर्मिनल्स याला अटॅच केलेले आहे. E1 and E2 आर द EMFs ऑफ द टू सेल्स विच इज टू बी कम्पेअर्ड. द निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू अ टू वे स्विच. इथे काय यूज केलेलं आहे, टू वे स्विच. म्हणजे काय, इनपुटला दोन टर्मिनल्स असेल आणि आउटपुटला एकच टर्मिनल असेल, तो झालं टू वे स्विच. म्हणजे याचा पहिली की इथे असणार आहे, याला K1 कन्सिडर केलं. त्याच्यानंतर दुसरी की इथे असणार आहे, याला K2 कन्सिडर केलं. आणि या दोघांचा जो कॉमन टर्मिनल आहे, दिस इज कनेक्टेड टू अ गॅल्व्हॅनोमीटर अँड दिस गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू अ जॉकी. कुठे कनेक्ट केलेले ते जॉकीला कनेक्ट केलंय. जॉकी म्हणजे काय, एक टेम्पररी कनेक्शन बनवण्यासाठी काहीतरी कंडक्टर असतो. ठीक आहे. प्रॅक्टिकल्स ज्यावेळेस तुमचे बोर्डचे होणार आहे किंवा जे रेग्युलर तुमचे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल चालतात त्यावेळेस तुम्हाला ही जॉकी बघायला भेटणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला करायचं काय असतं, फर्स्ट थिंग यामध्ये काय केलं का, ही जी मेन की आहे, के जे मेन की आहे सर्किटमधले, त्यानंतर K1 आर क्लोज्ड. दोघांना काय केलं, क्लोज केलं. कोणाकोणाला, ही जी पहिली की आहे ती म्हणजे सर्किटमध्ये करंट फ्लो होण्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर ही पहिली की जे आहे त्याला पण क्लोज केलं म्हणजे सर्किट त्यामध्ये करंट फ्लो करणार आहे. अँड दुसरी की कोणती आहे, K2 इज ओपन. K2 ला कसं ठेवलंय, ओपन ठेवलंय, सो दॅट करंट विल नॉट फ्लो थ्रू द सेकंड बॅटरी दॅट इज E2. या E2 मधून करंट फ्लो नाही करणार, फक्त कुठून जातोय तो E1 मध्ये. म्हणजे कसं, सर्किटमध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल पासून स्टार्ट झालं, ए पॉईंट पर्यंत आलं, ए पॉईंट थ्रू कुठे गेलं, तो या EMF E1 कडे गेलं आणि मग तो गॅल्व्हॅनोमीटरचे थ्रू जॉकीकडे जाणार आहे. ज्यावेळेस जॉकी याच्यावर टॅप केली जाणार आहे किंवा टच केली जाणार आहे त्यावेळेस सर्किटमध्ये काहीतरी करंट येणार आहे. आता करंट आल्यानंतर हा ए पॉईंट हायर पोटेन्शियलवर आहे, जो जॉकी आहे टच केल्यानंतर तिथे जर डिफ्लेक्शन झिरो झालं, नल डिफ्लेक्शन म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जो काटा इकडे तिकडे फिरत आहे तो कुठे राहिला पाहिजे, टच केल्यानंतर झिरोवर. तो झाला आपलं नल डिफ्लेक्शन पॉईंट. तर नल डिफ्लेक्शन पॉईंट आल्यानंतर हा झालं हायर पोटेन्शियल, हा झालं झिरो पोटेन्शियल. दोघांमधली जी लेंथ असणार आहे दॅट लेंथ विल बी प्रोपोर्शनल टू E1. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. सो इथे आपण काय म्हणू शकतो मग, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस E1 विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 आणि प्रोपोर्शनल साइन काढून तिथे आपण काय यूज करत असतो, पोटेन्शियल ग्रेडियंट K आणि इंटू काय आलं L1. दिस विल बी अवर इक्वेशन फर्स्ट. ही झाली आपली इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, आता सेकंड केसमध्ये जे मेन सर्किटची की आहे दॅट इज K देन K2 आर क्लोज्ड. हे दोघांना काय केलं, क्लोज केलं. अँड राहिलेली कोणती आहे, K1 ला कसं ठेवलं, K1 इज ओपन. K1 ला कसं ठेवलंय, ओपन. तर त्या केसमध्ये काय होणार, सर्किट ऑन झालं, करंट फ्लो होण्याची सुरुवात झाली. तो कुठून फ्लो करणार आहे, ए पॉईंट पर्यंत आला, तो E1 कडे जाणार नाही, तो E2 कडून पास होऊन कुठे गेलं, गॅल्व्हॅनोमीटरचं टर्मिनल कुठे कनेक्टेड आहे, जॉकीला टेम्पररी कनेक्शन केलं, तिथे नल डिफ्लेक्शन पॉईंट फाइंड आउट केलं. दॅट EMF ऑफ E2 विल बी प्रोपोर्शनल टू L2. प्रोपोर्शनल साइन इथे काढून टाकलं, कॉन्स्टंट K घेतलं, इंटू काय येणार इथे L2. दिस इज अवर इक्वेशन सेकंड. ठीक आहे. तर पुढे काय करायचं, हे जे दोन इक्वेशन्स आपल्याला भेटलेले आहेत E1 अँड E2 साठी, दोघांना फक्त डिवाइड करायचं. डिवाइड 1/2, इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. तर हे दोघांना जर आपण डिवाइड केलं तर काय भेटणार आहे बघा, याच्या लेफ्ट साइडमध्ये काय आहे, E1. इक्वेशन 1च्या लेफ्ट साइडमध्ये E1, इक्वेशन 2च्या लेफ्ट साइडमध्ये E2, इक्वेशन 1च्या राईट साइडमध्ये KL1 आणि इक्वेशन 2च्या राईट साइडमध्ये KL2. तर यामध्ये के कॅन्सल झालं, म्हणजे इथे काय भेटलं आपल्याला, E1/E2 इज इक्वल्स टू L1/L2. दिस विल बी आवर फायनल फॉर्म्युला. म्हणजे एक EMF नोन आहे, दुसरं EMF अननोन आहे. दोघांची लेंथ फाइंड आउट करायची, बॅलेन्सिंग लेंथ का त्या लेंथला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये झिरो डिफ्लेक्शन आलं पाहिजे. आणि मग दोघांचं जर रेशो घेतलं तर जर समजा आपल्याला E2 फाइंड आउट करायचा असेल तर E2 फाइंड आउट करता येईल, E1 फाइंड आउट करायचा असेल तर तो पण फाइंड आउट करता येईल. बट दोघांपैकी एक कोणतं तरी माहीत पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट रीडिंग पॉसिबल नाहीये.
दिस इज द ड्रॉबॅक ऑफ द पोटेन्शिओमीटर. म्हणजे व्होल्टमीटर जर घेतलं तर बॅटरीच्या टर्मिनलला जोडलं तर लगेच पोटेन्शियल डिफरन्स भेटणार आहे. बट पोटेन्शिओमीटर यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचा पोटेन्शियल ग्रेडियंट माहीत पाहिजेत. तो जर माहीत नसेल तर एक नोन EMF पाहिजेत, मग दुसरं अननोन फाइंड आउट करता येईल. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी मेथड बघू. द सेकंड मेथड इज सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. सो दिस मेथड रिलेट्स द टू सोर्सेस ऑफ EMF. परत यामध्ये जे दोन सोर्सेस असणार आहे E1 अँड E2 दोघांना कंपेअर करता येईल, त्याची काहीतरी डिफरंट मेथड आहे. सो त्याच्यासाठी सम अँड डिफरन्स दोन सेल्सची कधी होणार आहे ते समजून घ्या एकदा. ज्यावेळेस दोन सेल्सचे ऑपोजिट टर्मिनल्स म्हणजे पहिल्या सेलचा का ज्याचा EMF E1 आहे निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेल्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला का ज्याचा EMF E2 आहे असं जर कनेक्शन असेल, दोघांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स कनेक्ट केलेलं असेल तर त्या केसमध्ये हे कोणत्या मोडमध्ये असणार आहे? सम मोडमध्ये किंवा सम मेथडमध्ये असणार आहे. हे दोघांची ॲडिशन होणार, या दोघांची ॲडिशन होणार. बट इफ टू सेल्स आर कनेक्टेड सच दॅट देअर सेम टर्मिनल्स आर अटॅच. फॉर एक्झाम्पल हा पहिल्या बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केलेला आहे किंवा पहिल्याचा पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला जोडलेला आहे, त्यावेळेस ते कशी असणार आहे? डिफरन्स मोडमध्ये असणार आहे. डिफरन्स मोड डिफरन्समध्ये असेल आणि डिफरन्समध्ये जर असेल तर त्यावेळेस दोघांची सबट्रॅक्शन होणार. जो ग्रेटर EMF असेल त्याच्यामधून लोअर EMF सबट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे. इथे E1 ग्रेटर कन्सिडर केलं तर इथे E1 मायनस E2 होणार आहे. ठीक आहे. तर हे सम अँड डिफरन्स मेथडमध्ये सर्किट कसं कनेक्ट करायचं आहे? सर्किट मी इथे ड्रॉ करतो. सर्किट ड्रॉ करण्यासाठी काय करावं लागणार आहे? जो मेन सर्किट असणार आहे त्यामध्ये काय काय असणार आहे? जे बॅटरी की आणि रेओस्टॅट आहे सेम ठेवायचं आहे. आता बघा याला आपण असं पण ठेवू शकतो आणि बुकमध्ये उलट करून दिलेले फक्त. तर इथे जसं बुकमध्ये त्यालाच आपण फॉलो करू सो दॅट तुमचं काही कन्फ्युजन नाही होणार याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी आपण जसं बुकमध्ये दिलेले तसं ड्रॉ केलं. काय काय असणार आहे? सगळ्यात आधी बघा याच्यामध्ये एक वायर आपण कन्सिडर केली, अशी वायर जशी पोटेन्शिओमीटरची आहे सेम तीच वायर आपण इथे कन्सिडर केली. फक्त जे A आणि B पॉईंट्स आहे त्याला उलट केलं. म्हणजे इथे A पॉईंट कन्सिडर केलं आणि इथे B पॉईंट कन्सिडर केलं. A पॉईंट कुठे कनेक्ट करायचा असतो? A पॉईंट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. सो इथे काय केलं? हा A पॉईंट जो आहे त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल जो ड्रायव्हर युनिट असणार आहे जो ऑपरेट करण्यासाठी आहे त्याच्या सोर्सला जोडून दिलं. ज्याचा EMF E एवढा आहे. त्याच्यानंतर इट इज कनेक्टेड टू अ की विच इज यूज टू क्लोज और ओपन द सर्किट सो दॅट करंट कॅन बी फ्लो or current can be stopped in the circuit, and it is connected to a rheostat. It is connected to a rheostat. ठीक है. And this B terminal is connected to the variable terminal of the rheostat. Variable terminal of the rheostat. ठीक है. So that A point is at higher potential and B point is at lower potential. Then हा जो A point असणार आहे, this A point is connected to E1. पहिलं जो सेल असणार आहे त्याला इथे कनेक्ट केलेलं आहे. पहिलं जो सेल आहे कंपॅरिझनसाठी त्याला इथे कनेक्ट केलेलं आहे. देन दिस E1 इज कनेक्टेड टू 4 वे की. कशाला कनेक्ट केलेलं आहे? 4 वे की. आता 4 वे की मध्ये काय असणार आहे? इथे जसे 2 वे की मध्ये 2 कीज होते, याच्यामध्ये 4 कीज असणार आहे. 4. ठीक आहे. तर इथे हा झाला 1, दिस इज 2, दिस इज 3 अँड दिस इज 4 अशी 4 कीज असणार आहे. तर 2 आणि हा जो 3 असणार आहे, दिस 3 इज डायरेक्टली कनेक्टेड टू अ जॉकी. इथे डायरेक्टली कनेक्टेड टू अ गॅल्व्हॅनोमीटर अँड द अनदर टर्मिनल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू द जॉकी. असं कनेक्शन दिलेलं असतो. जो 3rd नंबरची असणार आहे ती. आणि जो 2 आणि 4 आहे दोघांच्या मध्ये एक आपल्याला सोर्स ऑफ EMF घ्यायचा आहे. इथे असं सोर्स ऑफ EMF घेतलं का ज्याचा EMF E2 एवढा आहे. बॅटरी घेतली जो कंपॅरिझनसाठी आपल्याला यूज करायची. 2 आणि 4 मध्ये अशी जोडून दिली. आता इथे कर्व वायर केली म्हणजे ती वायर त्याच्या वरून जाणार आहे. ओके. असं त्याचं सर्किट कनेक्शन दिलेलं आहे.
नाव ज्यावेळेस याच्यामध्ये फर्स्ट बघा काय काय केलेलं आहे, इथून स्टार्ट कुठून करायचं आहे, सम मेथड आणि डिफरन्स मेथड यूज करणार आहे त्यामध्ये. सो इथे काय केलं, जे मेन की आहे ती की कोणती, पहिली की कोणती आहे सर्किटमधली, की जे सर्किटला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी यूज करायची आहे. त्यानंतर K1 अँड K3 आर क्लोज्ड. K1 आणि K3 ला क्लोज केलं. K2 अँड K4 आर ओपन. K2 अँड K4 कसे आहे, ओपन आहे. ठीक आहे, त्यामध्ये करंट फ्लो करणार नाही. आता 1चं कनेक्शन ही की क्लोज केली म्हणजे सर्किटमध्ये करंट फ्लो करत आहे असं. तर याच्यामध्ये ही जी 1 आणि 3 ला क्लोज करायचं आहे, तर 1चं कनेक्शन कोणाबरोबर असणार आहे, 2 बरोबर असणार आहे. आणि 3चं कनेक्शन कोणाबरोबर असणार आहे, 4 बरोबर. 1 2 3 4 अँड 4 1 असं कनेक्शन असणार आहे, पुढच्या बरोबर कनेक्शन असेल. तर यामध्ये सर्किटला क्लोज केलं तर त्या केसमध्ये काय होणार आहे, इथे ए पर्यंत करंट आलं, E1 मधून पास झालं. आता 1 वर आल्यानंतर ते 2 कडे गेलं, म्हणजे E1चा निगेटिव्ह टर्मिनल E2च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे. म्हणजे हे कोणत्या मोडमध्ये असणार आहे, सम मोडमध्ये असणार आहे. इथे दोघांची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. सो हे जे दोन सेल्स आहे E1 प्लस E2 या दोघांचा जो EMF आहे, म्हणजे कन्सिडर काय करायचं का दोन नाही, तिथे एकच बॅटरी आहे का, ज्याचा EMF किती आहे, E एवढा आहे. तर तो EMF कशाच्या प्रोपोर्शन मध्ये दाखवायचं आपल्याला, गॅल्व्हनोमीटरमध्ये नल डिफ्लेक्शन भेटायला पाहिजे, तो पॉइंटर 0 वर थांबायला पाहिजे जॉकी टच केल्यानंतर. अशी लेंथ फाइंड आउट केली, ती जी लेंथ असणार आहे ए पॉइंट पासून, दॅट इज प्रोपोर्शनल टू द EMF E1 प्लस E2. प्रोपोर्शन साइन काढून घेतलं, के यूज केलं, के पोटेन्शियल ग्रेडियंट आहे आणि इनटू काय आलं इथे L1. दिस विल बी आवर इक्वेशन फर्स्ट. ओके, अशी इक्वेशन फर्स्ट कन्सिडर केली. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, यामध्ये मेन सर्किटची जी की आहे त्याला क्लोज केलं. कोणती की, के. त्यानंतर कोणती K2 अँड K4 आर क्लोज्ड. हे सगळ्यांना काय केलं, क्लोज केलं. त्यानंतर काय अँड K1 K3 आर ओपन. या दोघांना काय केलं, आता ओपन ठेवलं, आर ओपन ठेवल्यानंतर काय होणार आहे, हे बघा, हे सर्किटचं कनेक्शन कॅन्सल झालं. आता कुठे कनेक्ट केलेलं आहे आपण, 2 आणि 4 ला. 2चा कोणाबरोबर आहे, 2चा 3 बरोबर आहे आणि 4चा कोणाबरोबर आहे, 1 बरोबर. ठीक आहे, म्हणजे करंट कसं फ्लो करणार आहे बघा. आता ए पॉईंट पर्यंत आलं, ए पॉईंट मधून E1 कडे गेलं, E1 पासून तो 1 कडून 4 कडे गेलं, परत फिरून कुठे आलेले, तो निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E2. म्हणजे दोघांचे निगेटिव्ह टर्मिनल अटॅच केलेले, दोघांचे वायर इकडे तिकडे होऊन गेली, बट दोघांचे कनेक्शन कसे केलेले, निगेटिव्ह टर्मिनल्स एकमेकांना कनेक्टेड आहे. सो निगेटिव्ह टर्मिनल आलं, त्यानंतर पुढे पॉझिटिव्ह टर्मिनल आला आणि 2 पासून 3 कडे जाऊन तो गॅल्व्हनोमीटर मधून पास झालं. म्हणजे हे आपण असं कन्सिडर करू शकतो का दोन नाही, तिथे एकच EMF आहे, दोघांचे निगेटिव्ह टर्मिनल्स अटॅच केलेले, म्हणजे दोघांचे तिथे सबट्रॅक्शन होणार आहे. दॅट मीन्स इथे EMF किती झालं दोघांचा, E1 मायनस E2 अँड दिस इज प्रोपोर्शनल टू L2. आणि तिथे आपण प्रोपोर्शनल साइन म्हणून K घेणार, कॉन्स्टंट म्हणून K घेणार आणि इंटू काय आलं, L2. दिस विल बी आवर इक्वेशन सेकंड. नंतर काय करायचं, सेम जसं याच्यामध्ये केलेलं होतं, दोघांची काय करणार आपण, डिवाइड. पुढे काय करायचं, डिवाइड 1/2 करायचं. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी डिवाइड करायचं आहे. सो 1च्या लेफ्ट साईडमध्ये काय आहे, ते E1 प्लस E2 अँड डिवाइड बाय याच्या लेफ्ट साईडमध्ये काय आहे, E1 मायनस E2 इज इक्वल्स टू याच्या राईट साईडमध्ये काय आहे, KL1 आणि याच्या राईट साईडमध्ये काय आहे, KL2. ठीक आहे, के कॅन्सल झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हा L2 इकडे मल्टिप्लाय केलं काय झालं, E1 L2 त्याच्यानंतर प्लस E2 L2 इज इक्वल्स टू याला मल्टिप्लाय केलं L1 नी, म्हणजे E1 L1 आणि मायनस काय झालं, E2 L1 असं झालं. त्याच्यानंतर E1 चे टर्म्स एक साईडला घ्या, E2 चे टर्म्स दुसऱ्या साईडला घ्या. म्हणजे कसं करता येईल इथे, इथे जर समजा याला हे बघा, याला तिकडे शिफ्ट करून घ्यायचं आहे आणि याला इकडे शिफ्ट केलं, म्हणजे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. म्हणजे हा निगेटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर काय झालं, E2 L1 झालं. त्याच्यानंतर अजून E2 कुठे प्रेझेंट आहे, इथेच आहे, E2
L2. त्याच्यानंतर इथे काय होतं ऑलरेडी E1 L1 आणि इकडून काय गेलेलं आहे मायनस E1 L2. ठीक आहे. सो या दोघांमध्ये काय कॉमन आलं E2 ब्रॅकेटमध्ये काय आलं L1 प्लस L2 आणि याच्यामध्ये काय कॉमन आहे E1 L1 मायनस L2 आलं. ठीक आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, याला इकडे पाठवून दिलं, याला इकडे पाठवलं, तर E1 अपॉन E2 केलं तर कशाची इक्वल येणार तो E1 अपॉन E2. इथे ऑलरेडी काय आहे L1 प्लस L2 आणि इकडून काय गेलेलं आहे L1 मायनस L2. ठीक आहे. म्हणजे तिथे ज्यावेळेस आपण सम अँड डिफरन्स मेथड घेणार आहे त्यावेळेस आपल्याला या टाईपचं फॉर्म्युला भेटणार आहे. यामध्ये पहिलं जो पार्ट होतं त्यामध्ये डायरेक्ट यूज केलेलं आहे, डायरेक्ट त्याच्यामध्ये लेंथच्या प्रपोर्शनमध्ये असेल आणि याच्यामध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या रिलेशनमध्ये असणार आहे. ठीक आहे. बोर्डला आलं क्वेश्चन किंवा CETला आलं तर याच्या रिलेटेड एकदम सिंपल क्वेश्चन्स असतात. त्यामध्ये डायरेक्टली दिलेलं असतं सम मोडमध्ये आहे, डिफरन्स मोडमध्ये आहे, त्यावेळेसची लेंथ दिलेली असते फक्त सम मोडमध्ये एवढी लेंथ आहे, डिफरन्स मोडमध्ये एवढी लेंथ आहे. तर आपल्याला कंपॅरिझन म्हणजे दोन EMFचा रेशो काय असेल तो फाइंड आउट करायचा असतो. एकदम इझी क्वेश्चन्स असतात. त्यासाठी सममध्ये ॲडिशन करायची आहे आणि डिफरन्समध्ये सबट्रॅक्शन करायची, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो जर लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून टाका. नाव द सेकंड यूज is to find the internal resistance of a cell. जे बॅटरी असेल त्या बॅटरीचा स्वतःचा रेजिस्टन्स किती आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर पोटेन्शियोमीटर यूज करता येईल. अगेन द सर्किट इज सेम. त्यामध्ये काय काय असणार आहे, द फर्स्ट थिंग विल बी द वायर, जे पोटेन्शियोमीटर वायर आहे ऑफ लेंथ L, कॅपिटल L ने त्याला दाखवायचं आहे अँड इट्स रेजिस्टन्स इज R, कॅपिटल R ने दाखवायचं आहे. देअर विल बी 2 पॉइंट्स A अँड B. This A point is again connected to the positive terminal of the battery. ड्रायव्हर युनिट जो असणार आहे जो ऑपरेटिंगसाठी युजफुल आहे तो. हा जो EMF आहे त्याला आपण E ने दाखवलं आणि त्याच्यानंतर पुढे याला सर्किटला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी इथे पहिली की असणार आहे K1 अँड इट इज कनेक्टेड टू अ rheostat. Then B point is connected to the variable terminal of the rheostat and B point is at lower potential than A point. A point is at higher potential, B point is at lower potential. Then the circuit again is connected to some other part of the source of EMF. म्हणजे ज्याचा EMF फाइंड आउट करायचे त्याला तिथे जोडून द्यायचं आहे. जोडत असताना काय करणार, A पॉइंट जो हायर पोटेन्शियलवर आहे याच्या अक्रॉस पहिलं याच्या अक्रॉस ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे तो जोडून दिला, पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला. जो सेल आहे ज्याचा EMF फाइंड आउट करायचा आहे त्याचा आपण इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r या सिम्बॉलने दाखवणार अँड इट इज शंटेड और इट इज कनेक्टेड इन पॅरलल विथ की K2 सेकंड की असणार आहे अँड इट इज ऑल्सो हॅव्हिंग सम रेजिस्टन्स बॉक्स. इथे रेजिस्टन्स बॉक्स आहे त्याच्यामधून आपण एक फिक्स्ड रेजिस्टन्स घेऊ शकतो. And the common terminal is connected to a gallonmeter and another terminal of the gallonmeter is connected to jockey which is used to find the null point. ठीक आहे. असा जो सर्किट आहे तो आपण कनेक्ट केला. सुरुवातीला काय करायचं आहे, यामध्ये दोन्ही कीज जे आहे त्यापैकी K1 ला क्लोज करायचं आहे. ठीक आहे. K1 is closed and K2 is open. असं जर केलं तर काय होणार आहे, म्हणजे इथे सर्किटमध्ये K1 ला क्लोज केलं, करंट फ्लो करणार आहे. देन तो कुठून फ्लो करू शकतो, इथे आल्यानंतर दोन पार्टमध्ये जाणार आहे तो. तर हे जर ऑफ असेल तर यामध्ये कोणत्याही टाईपचं दोन पार्ट नाही म्हणता येणार, इकडे असं फ्लो करणार आहे. नल पॉईंट ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस करंट इकडे फ्लो करणार आहे. सो हा जर ओपन असेल तर इकडे करंट जाणार आहे. कुठून जाणार आहे तो EMF जो सोर्स ऑफ EMF आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे मग तिथून जाणार आहे. सो हा जो EMF असणार आहे EMF ऑफ द सेल त्याची जी बॅलन्सिंग लेंथ असणार, टॅप करून आपण नल डिफ्लेक्शन पॉईंट फाइंड आउट केलं. A पॉईंट पासून जो त्याचा डिस्टन्स आहे जी लेंथ असणार आहे दॅट विल बी प्रोपोर्शनल टू E1. म्हणजे इथे E1 प्रोपोर्शनल टू L1 आलं आणि ते प्रोपोर्शनल साईन म्हणून कॉन्स्टंट म्हणून काय घेतलं K आणि इंटू काय आलं इथे L1. दिस विल बी आवर इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. आता पुढे काय होणार, या सर्किटमध्ये ज्यावेळेस आपण काय करणार
K1 अँड K2 या दोघांना काय करणार आहे, क्लोज आर क्लोज्ड, दोघांना काय केलं आता, क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर काय झालं, आता करंट जो आहे तो या सोर्स ऑफ EMF आणि या रेझिस्टन्स बॉक्स दोघांमधून फ्लो करत आहे. तर याच्या अक्रॉस हा ए पॉइंट आणि जिथे नल डिफ्लेक्शन पॉइंट भेटणार आहे त्याच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, आता EMF ने काय, पोटेन्शियल डिफरन्स, दिस पोटेन्शियल डिफरन्स V will be directly proportional to L2 सेकंड लेंथ आणि प्रोपोर्शनल साइन काढून घेतलं, त्यासाठी कॉन्स्टंट यूज केलं K आणि इंटू काय आलं इथे L2. दिस इज अवर इक्वेशन सेकंड. या दोघांना जर आपण डिवाइड केलं, डिवाइड 1/2, डिवाइड 1/2, 1 ला 2 नी डिवाइड करून दिलं तर आपल्याला काय फॉर्म्युला भेटणार आहे मग, E1 लेफ्ट साइड फक्त बघितलं तर E1 अपॉन V इज इक्वल्स टू KL1 अपॉन KL2, K कॅन्सल झालं, E1 अपॉन V इज इक्वल्स टू L1 अपॉन L2. ठीक आहे, ही काहीतरी इक्वेशन भेटली. नॉट सो इम्पॉर्टंट. इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला L1 आणि L2 या फॉर्ममध्येच पाहिजेत आणि इथे तर इंटरनल रेझिस्टन्स आलंच नाही या फॉर्म्युलामध्ये. सो त्याच्यासाठी काय कन्सिडर करायचं, हा जो इथे एक टाईपचं लूप फॉर्म झालेलं बघा, याला आपण नाव दिलं दिस इज PQR, तर रेझिस्टन्ससाठी असेल ST, अशी एक लूप आपण कन्सिडर केली. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, KVL अप्लाय करायचं, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. अप्लाय KVL इन लूप. कोणती लूप आहे, PQSTP, बरोबर, एक लूप आपण कन्सिडर केली. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जर अप्लाय केलं तर P टू Q जात असताना पहिलं टर्मिनल काय, पहिलं सोर्स ऑफ EMF E1 आहे, सो निगेटिव्ह टर्मिनल पुढे आहे म्हणून इथे काय घेतलं, -E1. त्याच्यानंतर सर्किटमध्ये I एवढं करंट असणार आहे, I इकडे पण काय आहे I, असं एवढं करंट फ्लो करत आहे ड्यू टू दिस बॅटरी, जो ड्रायव्हर युनिट असणार आहे त्याच्यामुळे I एवढं करंट आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. तर यामध्ये या साईडला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या साईडला जाणार आहे, सो इकडे करंट फ्लो करत आहे. तर ट्रेसिंगची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून काय झालं, इथे साइन कोणतं येणार आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन, पॉझिटिव्ह आलं. सो प्लस काय आलं इथे I इंटू स्मॉल r, पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर Q टू S काही नाही, S टू T कडे जात असताना करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून काय आलं, परत एक पोटेन्शियल डिफरन्स IR यामध्ये ऍड होणार, बाकी काही नाही म्हणून इक्वल्स टू किती आलं, 0. हा निगेटिव्ह तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह झालं. E1 ची व्हॅल्यू काय आली मग, IR प्लस IR, दोघांमध्ये I कॉमन घेतलं, E1 इक्वल्स टू काय आलं मग, I इंटू R प्लस R. दिस इज अवर इक्वेशन 3. एवढं झालं. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल डिफरन्स जर बघितलं, हा V काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली त्याच्यामध्ये करंट आणि रेझिस्टन्स जो वायरचा असणार आहे, पूर्ण पोटेन्शियल डिफरन्स तो कशाच्या प्रोपोर्शन मध्ये असेल मग, पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवलंय, V ने दाखवलंय. आणि V साठी काय फॉर्म्युला असतो, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ वी कॅन राईट इट ॲज V इज इक्वल्स टू IR. दिस इज अवर इक्वेशन 4. तर यामध्ये आपल्याला दोन्ही पण E1 आणि V दोन्ही पण भेटलेले आहे. तर याला जर आपण या इक्वेशन मध्ये पुट केलं तर काय होणार आहे, देअरफॉर E1 अपॉन V हा कशाची इक्वल आहे, L1 अपॉन L2. आणि E1 ची व्हॅल्यू काय घेतलेली इथे, I इंटू R प्लस R. आणि V ची व्हॅल्यू काय आहे इथे, V ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, V ची व्हॅल्यू IR. ओके, सो I याच्यामध्ये काय होणार आहे, कॅन्सल होऊन जाणार आहे. तर इथे काय भेटलं आपल्याला, हा जर इकडे मल्टिप्लायला पाठवलं तर काय झालं, L1 अपॉन L2 आणि इंटू काय आलं R इक्वल्स टू इथे काय आहे R प्लस R. त्यानंतर आपल्याला Rच फाइंड आउट करायचं आहे, सो याला इकडे शिफ्ट करून दिलं तर स्मॉल r इज इक्वल्स टू काय येणार आहे, स्मॉल r इज इक्वल्स टू ऑलरेडी काय यामध्ये L1 बाय L2 इंटू R आणि मायनस काय झालं R. दोघांमध्ये जर R कॉमन घेतलं तर काय भेटणार आहे इथे L1 बाय L2 मायनस 1. दिस विल बी द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल. जो सेल असणार आहे त्याचा इंटरनल रेझिस्टन्स. म्हणजे यामध्ये दुसरं काही फाइंड आउट करायचं नाही, फक्त ज्यावेळेस रेझिस्टन्स बॉक्सची की ओपन असेल
त्यावेळेसची लेंथ L1, ज्यावेळेस त्याला क्लोज केलं जाणार आहे त्यावेळेसची लेंथ. हे दोन्ही लेंथ जर फाइंड आउट केले, दोघांचा रेशो घेतलं, त्याला रेझिस्टन्स बॉक्समध्ये किती रेझिस्टन्स ठेवलेले तो जर आपल्याला माहीत असेल तर इझिली आपण इंटरनल रेझिस्टन्स त्या सेलचा फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे ॲप्लिकेशन्स बघा. हे पोटेन्शियोमीटर आहे, हे कुठे कुठे यूज करता येणार आहे. तर पहिलं ॲप्लिकेशन असणार आहे यामध्ये, द फर्स्ट ॲप्लिकेशन इज व्होल्टेज डिवायडर. व्होल्टेज डिवायडर म्हणून यूज करता येणार आहे. देन द सेकंड ॲप्लिकेशन इज ऑडिओ कंट्रोलर. जे ऑडिओ कंट्रोलर्स असतात त्यामध्ये यूज करता येणार आहे ऑडिओ कंट्रोलर. अँड द थर्ड वन इज सेन्सर्स, ॲज अ मोशन सेन्सर्स त्याला यूज करता येणार आहे. पोटेन्शियल डिवायडर कसं, व्होल्टेज डिवायडर कसं यूज करता येईल. जी वायर असते त्याचा काय सांगितलेलं आहे तुम्हाला का, जर 10 मीटरची वायर आहे त्याचा व्होल्टेज 10 व्होल्ट असेल, तर जर आपल्याला 2 व्होल्टची गरज असेल, 2 व्होल्ट रिक्वायर्ड असेल, तर आपल्याला कुठे किती वायर कन्सिडर करावं लागेल, आपल्याला ए पॉईंटपासून तर 2 मीटरपर्यंत जावं लागेल. फक्त 10 मीटर 10 व्होल्टसाठी आहे, तर 2 व्होल्टसाठी किती यावं लागेल, फक्त 2 मीटर. तर असं आपण व्होल्टेजला डिवाइड करू शकतो जेवढी रिक्वायरमेंट असेल. जर आपल्याला 5 व्होल्ट पाहिजे तर 5 मीटरवर ए आणि दुसरं बी पॉईंट जो असणार आहे तो 5 मीटरवर ठेवायचं. तेवढं पोटेन्शियल किती झालं मग 5 व्होल्ट. असं व्होल्टेजला डिवाइड करता येईल. दुसरं आहे त्यामध्ये ऑडिओ कंट्रोलर्स. म्हणजे जे DJ वगैरे असतात त्यामध्ये बघा स्लाइडर्स असतात असे. त्या स्लाइडरमध्ये पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल यूज झालेला आहे. तो स्लाइड जर पुढे केलं तर पोटेन्शियल इन्क्रीज होत आहे, स्लाइडर जर मागे केलं तर पोटेन्शियल डिक्रीज होत आहे. म्हणजे तो एक टाईपचा सिग्नल असेल ऑडिओला कंट्रोल करण्यासाठी, आवाज कमी किंवा जास्त करण्यासाठी. किंवा कुठे कुठे नॉब्स असतात, त्या नॉब्समध्ये रोटरी पोटेन्शियोमीटर्स बसवलेला असतात. म्हणजे त्याला रोटेट केलं तर पोटेन्शियल डिफरन्स चेंज होणार आहे, म्हणून तो एक टाईपचा सिग्नल होणार. तर ऑडिओ कंट्रोलमध्ये यूज होणार आहे. तिसरं मोशन सेन्सरमध्ये, म्हणजे मशीन्समध्ये जे समजा एखादा पिस्टन वगैरे असेल तो कसं मूव्ह करत आहे, कुठपर्यंत गेलेले, परत बॅकमध्ये येतोय, तर त्यामध्ये कोणत्याही पॉईंटला तो किती डिस्टन्सवर गेलेला आहे, त्याच्यामध्ये काही फॉल्ट होतोय का, हे सगळं चेक करण्यासाठी मोशन सेन्सरमध्ये पोटेन्शियोमीटरचा यूज होणार आहे. सिंपल असतो पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल का जर समजा पोटेन्शियल डिफरन्स चेंज झालं, लेंथ चेंज झाली तर त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स पण चेंज होणार आहे. ठीक आहे. सो हे शेवटचा पार्ट असेल. लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. सो दिस इज ऑल अबाउट दी पोटेन्शियोमीटर. आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. जो बाकीचा पार्ट असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू सो मच.